गॅस टंचाईच्या विरोधात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आंदोलन सुरू झालेली आहेत। घरगुती सिलेंडर दरवाढीच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। दिल्लीत संसदेच्या बाहेर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केलं। नागपूर आणि संभाजीनगरमध्येही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। प्रतिकात्मक चूल पेटवत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध या दरम्यान करण्यात आला। नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा काही कार्यकर्त्यांनी केला। सिलेंडरला हार घालून सरकारच्या भूमिकेचा निषेधही करण्यात आला। ही तीन दृश्य आपण बघू शकतोय। दिल्ली, नागपूर, संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। घरगुती सिलेंडर दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। या देशामध्ये नुकताच घरगुती सिलेंडरची 60 रुपये झालेली दरवाढ, त्यानुसार बेसिक सिलेंडरची 115 रुपयांनी झालेली दरवाढ, ही नागरिकांना या दरवाढीपासून कुठेतरी न्याय मिळावा याकरता आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। प्रत्येक वेळी ह्या सिलेंडरची दरवाढ करून ही सरकार नागरिकांवर, ह्या जनतेवर जो अन्याय करत आहे, या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन होतं। बस एक का करतो मैं सरकारचं करायचं काय फडणवीस सरकारचं करायचं काय बस एक का करतो मैं सरकार। तर एलपीजी संपलं, गॅस भेटणार नाही अशा अफवा पसरवून एनडीएला बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। काँग्रेसकडून गॅस संपल्याची अफवा पसरवली जाते। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ही टीका केली आहे। काँग्रेसचा एनडीएला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं सुद्धा सुजय विखे म्हणतात। सगळे हॉटेल नगरचे चालू आहेत। कुठलंही हॉटेल बंद होणार नाही। हे सगळं काँग्रेस आणि यूपीएचं केलेलं षडयंत्र आहे। सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून बँगलोर, मी तुम्हाला कारण सांगितलं की कशामुळे झालंय, कोण याच्या मागे षडयंत्र करतंय। तर अशी कुठली काही परिस्थिती नाही। तर आमचे नगरसेवक एवढे हॉटेलवाले आहेत, 4-4 हॉटेल आहेत, कोणाकडे तर काही सिलेंडरचा तुतडा नाही। मला तर कोणी काही बोललं नाही। आणि तुम्ही देखील पत्रकार महोदय, तुमच्या घरामध्ये गॅस नाही आला, तुम्ही मला येऊन भेटा। पण हे असं कुठलीही वास्तविकता नाही। 100% संकट आहे, पण त्या संकटावर मात करण्या इतका सक्षम प्रधानमंत्री पण देशाला मिळालेला आहे।